शरद पवारांसोबत पार्थ आणि जय पवारांची बैठक संपली। अनेक विषयांवर पार्थ आणि जय पवारांना शरद पवारांनी मार्गदर्शन केल्याची माहिती विद्याप्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये होती बैठक। विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये फडणवीस नव्हते। विलीनीकरणावर अजित पवार जयंत पाटलांमध्ये चर्चा सुरू होती। फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून केलं वक्तव्य। पक्ष अजित पवार चालवत होते, भाजपच्या परवानगीची काय गरज? राऊतांचीही शरद पवारांच्या भूमिकेला समर्थनीय भूमिका। शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही, सुनेत्रा पवारांना संधी दिली याचा आनंद। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेल यांनी घेतली नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट। एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर तीनही नेत्यांमध्ये चर्चा। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर मोदी आणि शहांनी सुनेत्रा पवारांना दिल्लीत बोलावलं, सूत्रांकडून समजतंय। अजित पवारांनी फोनवरून साधलेला शेवटचा संवाद कोणता? बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ऐकवली कॉल रेकॉर्डिंग। विमान अपघातापूर्वी दादांचा 8:37 कार्यकर्त्याला आला फोन। अजित पवारांना कार्यकर्त्यानं केला होता मेसेज नंतर अजित पवारांनी केला होता फोन। अजित पवारांच्या विमान अपघाताची डीजीसीए मार्फत चौकशी। एका समितीची स्थापना। प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत येणार। बीएसआर व्हेंचर्स कंपनीचं विशेष ऑडिट सुद्धा करण्याचे दिले आदेश। महापौर आणि उपमहापौर पदावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा। वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक नागपुरात परतले। दिल्लीमध्ये हायकमांड सोबत पार पडली बैठक। प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वी दिलेलं सत्ता वाटपाचं सूत्रही कायम। अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम। विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा खुलासा लवकरात लवकर व्हावा, आमदार अमोल मिटकरींची मागणी। हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाकून दाखवा, बाबासाहेब देशमुखांचं शहाजी बापूंना खुलं आव्हान। 2 दिवसांपूर्वी शहाजी बापू पाटील यांनी एका सभेमध्ये केलं होतं वक्तव्य। तुमच्या वेदना आम्हाला समजतात, हे नुकसान सहन करण्याची शक्ती आणि धैर्य तुम्हाला मिळो, कॅप्टन सुमित कपूरच्या कुटुंबियांचं रोहित पवारांकडून सांगणं। नागपुरात आणखी एका 4 वर्षीय चिमुरड्याचा कोल्ड्रिप कफ सिरपमुळे मृत्यू। चिमुरड्याची 128 दिवस सुरू होती मृत्यूशी कडवी झुंज। सरकारी निधीच्या आधारे राजकीय दबाव टाकतायत नितेश राणे। अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे तक्रार, तर नितेश राणेंनीच उघड कबुली दिल्याचा पत्रातही उल्लेख। नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना मिळणार नव्या गाड्या। मुंबई पालिका प्रशासनाकडून नव्या वाहनांची खरेदी। महापौरांसाठी इनोव्हा एन या गाडीची खरेदी। उपमहापौर विषय समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ गाड्या। अजित पवार यांच्या स्मरणार्थ काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कलश यात्रा। यात्रा 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान देशाच्या 4ही कानाकोपऱ्यांमध्ये जाणार। श्रद्धांजलीचे फ्लेक्स अत्यंत वाईट पद्धतीने काढले जातात, अत्यंत संतापजनक। अजितदादांचा अवमान करणारी कृती। रोहित पवारांनी ट्विट करत केली कारवाईची मागणी। वर्ध्यामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट। वृंदावन नगरातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी। प्रशासनाकडून जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल। मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली। 2 विमानांची पंख एकमेकांना घासली गेली। इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांमध्ये पंखांमध्ये झाली धडक। सुदैवानं कुठलीच जीवितहानी नाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी। पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक अद्याप बंद। प्रोपोलिन गॅस गळती झाल्यानं वाहतूक झाली बंद। वडिलांच्या अश्लील कृत्यामुळे मुलीनं जीवन संपवलं। हेलियम गॅसचा वापर करून केली आत्महत्या। वर्ध्यामध्ये डॉक्टर पित्याकडून स्फोटच्या मुलीवर अत्याचार। उच्च शिक्षित कुटुंबातील घटनेनं महाराष्ट्र हादरला।